आजोळा सिद्धं सुद्धं परमियं जेन्द्रवर्णेन चन्दमकरन्दं गुणरयनं भूषणोदयं जीवस्सपरुहरं मोक्षम्। जय सिद्धांत चक्रवर्ती आचार्य हेमचंद्र देव की जय। जय परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य स्वेर सागर जी महाराज की जय। संघ की जय। काल आपण जीव समासाचे सगळ्या योनी, त्याचे जन्म, त्याचे संबंधित सगळी माहिती पाहिली होती। गुण योनी किती प्रकारचे सांगितले? 9। समृद्ध विवृद्ध पहिल्यांदा कुठून सुरुवात? पहिल्यांदा सचित चित्त शीतोष्ण समृद्ध विवृद्ध आणि मिश्रण काय? सगळ्याचा प्रत्येकाचा मिश्रण आहे, चित्त चित्त मिश्रण। त्यामध्ये कुठल्या जन्माची कुठली योनी आहे ते पण बघितलं आपण। उत्पादक जन्माची योनी कशी आहे? संचित आहे की अचित आहे? अचित। उष्ण शीत आहे की उष्ण आहे? शीत उष्ण दोन्ही, काही शीत आहेत काही उष्ण आहे। समृद्ध आहे की विवृद्ध आहे? समृद्ध। उपाधी योनीचं तिन्ही पण एक लक्षात घ्यायचं। गर्भजन्माची योनी सचित आहे की अचित आहे? मिश्र आहे। तसं सचित अचित मिश्र सांगितलं होतं। आणि त्या मातेचा आत्मा सचित आहे किंवा ते सचित आहे रजत। नंतर शीत आणि उष्ण आहे, तिन्ही पण आहे। आणि समृद्ध आहे की विवृद्ध आहे? दोन्ही पण नाही, मिश्र। एक प्रत्येक वेगळं सांगणार आणि मिश्र सांगणार, त्याच्यामध्ये फरक आहे। दोन्ही पण आपलं नुसतं समृद्धच किंवा नुसतं विवृद्ध आणि एक समृद्ध विवृद्ध, काही भाग समृद्ध काही भाग विवृद्ध, असं दोन्ही मिक्स। समोच्च जन्माची योनी कशी आहे? तिन्ही पण, काही संचित आहे काही अचित आहे काही मिश्र आहे। आपण बी वगैरे पेरतो, गहू ज्वारी ते अचितच असतात ना, ते योनीच आहे। आहार सुद्धा अखंड जर आला तर ते अंतराय करतात किंवा ते म्हणजे काढून टाकतात। जर तोंडात गेला तर अंतराय येतो, म्हणजे गहू म्हणा ज्वारी म्हणा किंवा कुठलेही, कारण ज्याच्यापासून पुन्हा अंकुर उत्पन्न होऊ शकते, असं जर ते आला तर ते दोष आहे तिथं। अखंड कोणतीच वस्तू खाता येत नाही, कारण का ती जीवाची योनी आहे। जर त्याला गरम केला किंवा त्याचे तुकडे केले तर चालते। ओवा पण आहे कच्चा नाही चालत, गरम केला। हा, ते गरम करूनच किंवा फोडणीला तुम्ही टाकता तर ते होतेच ना। तर म्हणून ते सगळे जीवाची योनी स्थान आहे, ते सगळे अचित्त आहे। काय सचित्त सांगितलं की जीवाच्या आश्रयाने सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे, तर त्याची योनी कोणती झाली? सचित्त झाली। जीवाच्या आश्रयाने स्वतः ना निगोदी जीव, बादर निगोदी जीव, बादर निगोदी जीवाचे येईल पुढं। हे 8 स्थान सोडून बाकी सगळ्यामध्ये बादर निगोदी जीव असतात ते सगळ्याच्या आश्रयाने। फक्त पृथ्वी पाणी अग्नी वायू त्याच्यामध्ये बादर निगोदी जीव असत नाही। आणि देव आणि रात्रीचं शरीर, आहारधारींचं शरीर आणि केवलींचं शरीर, त्यामध्ये बादर निगोदी जीव नाही। बाकी सगळ्या आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये बादर निगोदी जीव असतातच आढळतात।
पुढं समोरछनाचं आणखी शीत पण आहे, उष्ण पण आहे, विष्ण पण आहे. आणि विवृत समृद्ध विवृत मध्ये एकेंद्रियांची कशी आहे समृद्ध आणि विज्ञेंद्रियांची विवृत आणि समोरछन पंचेंद्रियांची पण विवृत आहे. बाकी सगळ्यांची समृद्ध विवृत आहे. आता पुढे सोपं आहे ते सगळं तुम्ही एकदा वाचा म्हणजे लक्षात येईल. 84 लाख योनीचे भेद केले होते, तर 84 लाख योनीचे भेद पृथ्वी जल अग्नी वायू नित्यनिरोध कीर्तनिरोध 6 7 लाख द्विइंद्रिय तीइंद्रिय चतुरिंद्रिय विकल्पत्रयाचे 2 लाख देवनाथी आणि पंचेंद्रिय 4 आणि मनुष्यांचे 14 लाख. आपण किती सगळ्या बरोबर 84 लाख योनी सांगितले. बाकीचं लब्ध पर्याप्त जन्म कुणाचा कोणता आहे ते सांगितलं, ते माहितीच आहे सगळ्यांना. देवनाथींचा उपाचार आणि जरायुच्या अंडजपोतांचा गर्भजल. एकेंद्रिय आणि समोरच्या जन्म कुणाचा आहे सगळ्यांनी काय सांगायचं? अर्पिता सांगा. अभ्यास करायचा, प्रश्नांची उत्तरं द्यायची. आणि काय ते त्यांचे पंचेंद्रियांचा सगळे लब्ध पर्याप्त आणि मनुष्य पण लब्ध पर्याप्त त्यांचे संघर्ष. पुढे जाऊया. तुम्ही थोडं वाचत जा म्हणजे ते आपल्याला नियम पक्के बसवायचे की कुठं काय असत नाही. भूमीमध्ये काय काय असत नाही सांगितलं. आणि आणि चर्चा नाही, समोरच्या जीव नाही आणि समोरच्या मनुष्याने मांडलं आता सांगितलं असते लब्ध पर्याप्तच असतं. आता पुढे योनी अधिकार आहे. स्थान अधिकार संपला. आता पुढं योनी पण संपला. आता पुढं अवगान योनी नाही किंवा अवगान अधिकार. स्थान आणि योनी हे 2 अधिकार झाले. आता तिसरा अवगान अधिकार इथून चालू होतो. अवगान म्हणजे काय की शरीरानं जेवढी जागा व्यापलेली आपली तेवढ्याच शरीरामध्ये जीव असतो ना. शरीराचा जो आकार जी जागा तेवढीच आत्म्याची पण असते. आता आपलं शरीर केवढं आहे हे एवढं 5 फूट लांबी रुंदी उंची सगळे घ्यायची. तर ही आपली अवगान करायची जीवाची अवगान. तर त्या जेवढ्या शरीरानं व्यापलेलं जागा आहे तेवढी जीवानं पण व्यापलेलं. शरीराच्या जवळच आहे जीव. काय लांब आहे का? आत बाहेर सगळीकडं पोटात छातीत सगळीकडे आत्मा आहेच. कुठं राहायचं नाही. फक्त केसाच्या मुळामध्ये आहे परंतु केसामध्ये पुढं नाही. तसंच नखाच्या पुढे जो भाग आलेला आहे त्याच्यामध्ये आत्मप्रदेश असत नाही. बाकी सगळीकडे आपले आत्मप्रदेश पसरलेले आहेत त्या शरीरामध्ये. म्हणून हीच जीवाची अवगानं म्हटली जाते. जी शरीराची जागा आहे जेवढी व्यापलेली तेवढीच काय आहे जीवाची अवगान. मग आता प्रत्येक पर्यायामध्ये आपण बघतो कुणाचं छोटं शरीर आहे कुणाचं मोठं आहे किंवा जन्मेंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय वगैरे जीव आहे. किडा मुंगी चिलट किंवा माशी प्रत्येकाच्या अवगानं वेगवेगळे आहे ना. तर त्या अवगानाची भेद सांगतात की सगळ्यात छोटी अवगानं कुणाची, सगळ्यात मोठी अवगानं कुणाची, मध्यम अवगानाचे भेद कोणते कोणते आहेत ते सगळे अवगानांची समजलं तर मग थोडं सगळं लक्षात येतं. अवगान म्हणजे जीवानं व्यापलेली जागा त्याला म्हणायचे अवगान. तर आता सगळ्यात जगन्य अवगान म्हणजे सगळ्यात छोटी सगळ्यात लहान शरीर कुणाचं असतं ते सांगतात त्या ठिकाणी. आणि सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात मोठी अवगान मोठ्यातलं मोठं शरीर म्हणजे जीवाचे अवगान ते सांगतात. 94 नंबरची गाथा आहे. वेद सांगितले कुठं कुठला वेद असतो. भोगभूमीमध्ये कोणता वेद असतो? भोगभूमीमध्ये
नारकींना कोणता असतो? नपुंसक वेदाचा. आणि मनुष्यांना आणि समृक्षणांना समृक्षणाचा नियमाने लक्षात ठेवायचं. कोणताही असू दे समृक्षण जीव त्यांचा नपुंसक वेदच असतो. ते त्यांचे पंचेंद्रिय पर्याप्त असला तरी तो नपुंसक वेदीच असतो. आता पुढं सांगतात सुमनी बोध अपंच तयस्स जातस्स तदीय समयम् अंगुल असंख्य भागम् जहन्नमुक्कस्वयं मध्ये सुहुम निगोध अपंचतयस्स. निगोध भेद आला तर नित्य निगोध इतर निगोध त्याच्यामध्ये दोन भेद केले होते, पादर आणि सूक्ष्म. त्यामधला सूक्ष्म निगोध अपर्याप्त आहे तो कोणताही असू दे, नित्य निगोध असू दे किंवा इतर निगोध असू दे, त्या सूक्ष्म निगोध अपर्याप्त जीवाच्या जन्माच्या 3ऱ्या समयामध्ये तो पण कसा पाहिजे? रुजुगतीने उत्पन्न झालेला पाहिजे. 2 प्रकारची गती आहेत ना, ज्यावेळेला जीव एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करायला जातो त्यावेळेला 2 प्रकारच्या गती सांगितली, रुजुगती आणि विग्रह गती, मोडासहित गती आणि मोडारहित गती. मोडा न घेता सरळ जिथं जन्म घ्यायचा असेल तर तो मोडा घेत नाही, सरळ जातो, त्याला म्हणायचं रुजुगती. जसं बाण सरळ जातो तर ते मोडा घेत नाही, तसं जिथं मोडा होत नाही, म्हणजे आता इथून इथं वर जन्मायचं असेल समजा किंवा खाली जन्मायचं असेल सरळ, तर कसं जातो तो सरळ जातो, त्याला म्हणायचं रुजुगती. आणि मोडासहित गती त्याला म्हणायचं विग्रह गती. 1 मोडा 2 मोडा किंवा 3 मोडा, 3 पेक्षा जास्त मोडे घेत नाही तर ती विग्रह गती. मग हा कोणता घेता जीव ज्याची जगण्य अवघान आहे असा जीव रुजुगतीने उत्पन्न झालेला घ्यायचा. रुजुगतीने उत्पन्न झालेला त्याच्या 3ऱ्या समयामध्ये जन्म घेतला, पहिला समय, नंतर दुसरा समय, नंतर 3ऱ्या समयामध्ये त्याची अंगुलाचा असंख्यातावा भाग सगळ्यात छोटा घ्यायचा. त्याचे जगण्य अवघाना असते, म्हणजे सगळ्या जीवांच्या मध्ये त्या जीवाची अवघाना जी आहे ती सगळ्यात छोटी आहे. कधी सांगितले? रुजुगतीने उत्पन्न झालेलं 3ऱ्या समयात. रुजुगतीनंच का घ्यायचं, 3रा समयच का घ्यायचा, तर तिथं कारण सांगितलं आचार्य की रुजुगतीने उत्पन्न झालेला जीव असतो त्याचा योग कमी असतो आणि जो विग्रह गतीने उत्पन्न होतो त्याचा योग जास्त असतो. योग जास्त असला की आहार वर्गणा जास्त ग्रहण करतात आणि त्याचा अवघाना मोठी होते. त्यामुळे विग्रह गतीवाला घेतला नाही. कोण घेतला? रुजुगतीवालाच घेतला. तिथं सरळ जायचं ना, तिथं काही जास्त योग वाढणार नाही म्हणून रुजुगतीने उत्पन्न झालंय सांगितलं. मग 3ऱ्या समयात का सांगितले जगण्य अवघाना, पहिल्या समयात का सांगितले नाही? उलट पहिल्या समयात तर आपल्याला वाटतं की कमी असणार आहार वर्गणा, तर तिथे छोटा व्हायला पाहिजे आकार. हा, तर तिथे सांगितलं की पहिल्या समयामध्ये जो ती आहार वर्गणा ग्रहण करतो ना जीव, म्हणजे कसं असतंय की रुजुगतीने उत्पन्न झाला की पहिल्या समयापासून शरीरासाठी आहार वर्गणा ग्रहण करणं सुरू होतो. तो अनारक असत असते. जो रुजुगतीने उत्पन्न झालेला जीव आहे तो अनारक असतो का? जो 1 मोडा घेतला की तिथे 1 समय आला, 2 मोडे घेतलेला जीव 2 समय अनारक म्हणजे कळते आहार वर्गणा ग्रहण करत नाही, म्हणजे शरीर ग्रहण करतच नाही विग्रह गतीमध्ये. आणि विग्रह गती संपल्यावरच मग ज्यावेळेला तो त्यावेळेस तो आहार वर्गणा ग्रहण करतो. मग जर रुजुगतीने उत्पन्न झालेला तो पहिल्या समयापासून काय करतो? शरीर उत्पन्न करण्यासाठी त्या आहार वर्गणा ग्रहण करतो. शरीर आहार, शरीर आणि इंद्रिय पर्याप्तीसाठी. मग ती जी आहार वर्गणाचा जो आकार असेल तोच त्या जीवाचा आकार असणार. जी ती वर्गणा शरीर उत्पन्न करण्यासाठी ती घेतली आहार वर्गणा, तर तेवढ्या भागामध्ये तो जीवाचे प्रदेश व्यापलेला असणार.
तर त्या सांगितलं की पहिल्या समयामध्ये त्याचा आकार आयत चौकोन असतो, त्याचा असतो आयत चौरस. जीवाचा आकार आयत चौरस असतो. जे ह्या दोन बाजू समान आणि ह्या दोन बाजू समान असतात, ही लंबाई जास्त असते, त्याला आयत. आणि नंतर दुसऱ्या समयामध्ये त्याचा आकार चौरस होतो, चारी बाजू समान. आणि तिसऱ्या समयामध्ये ह्याचा आकार गोल होतो. मग त्यावेळेला ह्याचाच काढता येतं, ह्या चारी कोण गेले, तर हे चार कोणाच्या जागा कमी झाल्या तिसऱ्या समयामध्ये. हे चौकोनच आहे ना, आता हाच गोलाईमध्ये रूपांतर झालंय. मग चौकोनाचं त्या ठिकाणी जास्त अवघान असणार की गोलाचे असणार? तर ते चार कोण कमी झाल्यामुळे त्याची अवघाना छोटी, म्हणून तिसऱ्या समयामध्ये सगळ्या जगणे अवघाना सांगितले. पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयात आकार छोटा झाला, दुसऱ्या समयापेक्षा तिसऱ्या समयात त्याचा आकार छोटा झाला. त्याच्यानंतर पुढे वाढतच जाईल चौथ्या समयापासून. सगळ्यात लहान आकार हा तिसऱ्या समयात असणार. म्हणून सूक्ष्म निगोद लब्ध परावर्तकाच्या रुजुगतीने उत्पन्न झालेल्याच्या तिसऱ्या समयामध्ये त्याचा सगळ्यात जगणे अवघान असते. ते किती आहे अवघान? सांगितले की घनांगुलाचा असंख्यातावा भाग. आता घनांगुल म्हणजे काय तुम्हाला तुमचे गणित झालेले, आता पुढे घ्यायचं त्या गणित तुम्ही तयार भाषिकाला. घनांगुल म्हणजे काय? हा अंगुल असतो की नाही, ही लांबी, उंची आणि त्याची जाडी सगळं मिळून त्याला म्हणायचं घनांगुल. एकच रेषा घेतली अंगुलाची त्याला म्हणायचं सूच्यंगुल. त्याचं पुन्हा असं हे घेतलं आपण एक म्हणतोय ना प्रतरांगुल, म्हणजे एकच पदर घ्यायचा याचा आणि पूर्ण जाडी घेतली की तर काय होणार? तो घनांगुल. ही सूच्यंगुल, सूच्यंगुल म्हणजे एक रेषा, एक अंगुल प्रमाण एक आकाश प्रदेश पंक्ती, जाडी एकच प्रदेश घ्यायची आकाशाची आणि ती लांबी घ्यायची किती? एक अंगुल प्रमाण. म्हणजे आपल्या ह्याच्याने सांगितलेलं आहे की जो छोटा सूच्यंगुल आहे ना, उच्छेदांगुलाचा सूच्यंगुल, तो 1 पाऊण इंच येतो आणि त्याला 500 पट केले की प्रमाणांगुल होतो. तर त्यातलं हे सूच्यंगुल घ्या आणि हे आता ह्याचा वर्ग करायचा, म्हणजे ह्याचे काय घ्यायचे पण तर हा काय झाला? प्रतरांगुल. आणि ह्याची उंची पण घेतली, हा झाला घनांगुल. लांबी, रुंदी, उंची तिन्ही अंगुल प्रमाण, त्याला म्हणायचं घन केला ना, अंगुलाचा घन केला तर तो झाला घनांगुल. अंगुलाचा वर्ग केला त्याला म्हणायचं प्रतरांगुल. आणि एक पंक्ती घेतली फक्त तर ती सूच्यंगुल. हे सगळं त्या गणितामध्ये आहे सगळं. आता इथं पुढं तर हा घनांगुल जो आहे त्याचा असंख्यातावा भाग. आता आपण हे अंगुल काढले, समजा हे अंगुल आहे, त्याचा असंख्यातावा भाग म्हणजे किती होईल? दिसत का आपल्याला? असा त्याचा छोटा भाग, त्याला आता पुन्हा कितीने भागायचं ते सगळं सांगायचं पुढे. तो घनांगुलाचा पण खूप छोटा भाग आहे. आणि उपकसयम मत्स्य, सगळ्यात उत्कृष्ट अवघाना कोणाची आहे? तर महामत्स्य, जो स्वयंपूर्ण समुद्रामध्ये 1000 योजन लांब, 500 योजन रुंद आणि 250 योजन त्याची जाडी असा महामत्स्य. ते 12.5 करोड योजन, 12 करोड 50 लाख योजन त्याचं घनफळ आहे. आता काढायचं आपल्याला पुढे ते, आता सगळ्यांची काढणार आहे. तर ती सगळ्यात मोठी आव्हान, त्याच्यापेक्षा शरीर कुणाचं मोठं नाही,
त्याच्या शरीराचं वर्णन केले ना म्हणजे एक आपला एक भारत देशच होईल त्याच्यापेक्षा मोठंच आहे ते. भारत देश पण खूप छोटा आहे म्हणजे भारत क्षेत्र जे म्हणतात ना आपण आपला भारत देश त्याच्यापेक्षा पण त्याचं शरीर मोठं होईल एवढं मोठं त्याचं शरीर आहे. आणि त्याच्यावर डोंगरच्या डोंगर बसलेले आहेत त्याच्या पाठीवर आणि त्याच्यावर सगळे प्राणी जे आहेत पंचेंद्रिय जीव ते सगळे फिरतात सिंह वाघ वगैरे सगळे जेवढा पण ते महामत्स्याचा आकार आहे. तर 12.5 करोड योजन म्हटलं किती झाले बघा किती. तर एवढं मोठं त्याचं शरीर आहे वगैरे नाही ते हाले की सगळं स्पर्श करतात मला तर किती सांगतात येते त्याच्यामध्ये ते काय आहे. आता ते घडामोलाचा असंख्यात भाग म्हणजे किती आहे तर त्याच्या संदृष्टीमध्येच आपल्याला समजणार ते. आता पुढे त्याचे अवघात सगळे येणार आहेत त्याच्यासाठी फक्त आता इथे संदृष्टी त्याची अशी दिलेली आहे. घडामोल म्हणजे 6चा आकडा त्याला म्हणायचं घडामोल. हे संदृष्टी कशाचे घडामोलाची आणि त्याला कशा कशाने भागायचं ते सांगितलेलं आहे. हे नंतर घेतलं तरी चालेल आपल्याला असं सांगते आता फक्त पल्य भागिले असंख्यात त्याला म्हणायचं असंख्यात. हे प म्हणजे पल्य त्याला 19 वेळेला भाग द्यायचा. 19 ला भाग नाही द्यायचा. पल्ल्याचा असंख्यात्वा भाग पल्ल्याचा असंख्यात्वा भाग पल्ल्याचा असंख्यात्वा भाग असं किती वेळेला 19 वेळा समजायचं. त्याच्यानंतर सांगितलं की घनांगलाच आवलीचा असंख्यात्वा भाग घनावलीची संतुष्टी 8. फक्त एकदा समजून घ्या आता पुढे आपल्याला आणि करायचंय. घनावलीचा असंख्यात्वा भागानं 9 वेळेला हे 9 आणि 19 म्हणजे काय हे पल्ल्याचा असंख्यात्वा भाग 19 वेळा आवलीचा असंख्यात्वा भाग 9 वेळा 9 संख्याने येते. ही संख्या 9 वेळा ठेवून भागायचं आहे. त्याच्यानंतर आवलीचा असंख्यात्वा भाग 1 अधिक हे 22 वेळा ठेवायचं आहे आणि संख्यात 9 वेळा ठेवायचं आहे. आता याचं कसं आलं हे तुम्हाला पुढे 64 अवगाना ज्याला आपण बघतो ना त्याला लक्षात येईल की एवढ्या पुढची अवगाना जे ती मोठी मोठी होत जाते व त्याला एक भाग कमी होत जातो पुढची मोठी दाखवण्यासाठी. आणि आवलीचा असंख्यात्वा भागा पुन्हा 22 वेळेला त्याला गुणायचं. घनामूलाला आवलीच्या असंख्यात्वा भागानं 22 वेळा गुणायचं. 22 वेळा ठेवायचं नाही. आवलीचा असंख्यात्वा भाग आवलीचा असंख्यात्वा भाग गुणिले करून आणि भागाकारामध्ये एवढी संख्या ठेवायची. पल्ल्याचा असंख्यात्वा भाग 19 वेळा आवलीचा असंख्यात्वा भाग 9 वेळा 1 अधिक आवलीचा असंख्यात्वा भाग 22 वेळा संख्यात 9 वेळा. ही अवगाहना ही सगळ्यात छोटी आहे. ही जी संख्या आहे ना हे खूप छोटा आहे ना त्यासाठी घनामूलाचा एवढा भाग दिल्यानंतर तो कितवा भाग येईल आपल्याला दिसणार पण नाही. जे दिसणार तो संख्यात्वा भागच दिसणार आपल्याला. घनामूलाचा छोटा संख्यात्वा भागच दिसणार. एकदम छोटा पण संख्यात्वा भाग दिसणार नाही आपल्याला कारण संख्या पण खूप मोठी आहे आणि असंख्या पण खूप मोठी आहे. तर एक फक्त एवढं लक्षात घ्या. आता ह्याचं आपण पुढे 64 अवगाने त्याला पुन्हा त्याचा खुलासा होईल तुम्हाला आणि त्याएवढं हे लक्षात ठेवा. तर ही सगळ्यात लहान अवगान आणि सगळ्यात महामत्स्याची अवगान आहे ती सगळ्यात मोठी. इथे ती संख्या घनांकुल प्रमाण घनांकुलाला 5 वेळा संख्यातानं गुणलं म्हणजे किती 12.5 करोड योजना आहे. आता आपण काढूया ते त्या काढल्यानंतर लक्षात प्रत्येकाची सांगितलं हे सामाजिक घनांकुलाने संख्यात 5 वेळा ठेवलेलं आहे. म्हणजे 5 वेळेला आपण संख्यातानं ही संख्या किती आहे ते अजून नाही म्हणजे सांगितली. संख्यातानं 5 वेळा गुणलं. आता पुढच्या गाथेमध्ये सगळ्या इंद्रियाच्या जीवांची अवगाहना काढतात उत्कृष्ट अवगाहना. त्याच्यामध्ये हे महामत्स्याची पण लिहिलं आपल्याला 95 नंबर गाथा.
आवली 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 म्हणजे घडावली घ्यायची. 8 म्हणजे 2 म्हणजे आवली असते, पण 8 लिहिलं म्हणजे घडावली घ्यायची. हा 22 वेळा आवलीच्या असंख्यात्व भागानं गुणायचं आणि आवलीच्या असंख्यात्व भाग एकदा 9 वेळा गुणलेला आणि 1 अधिक आवलीच्या असंख्यात्व भागानं 22 वेळा भागलेलं गुणलेले भागलेलं आहे. एवढे भाग द्यायचे घडामोलामध्ये एवढ्या वेळेला. तर जी काय संख्या आहे म्हणजे सगळ्या शेवटी काय होणार आहे सामान्यपणे हे सगळं आपण याचं अपवर्तन केलं समजा. सामान्यपणे घनांक भागिले पल्ल्याच्या असंख्यात्व भागाचं आवलीचा 8 आहे. आवलीचा 8 आहे. सामान्यपणे ही अवघानं अशी येते घनांक भागिले पल्ल्या हे सगळ्यांची बेरीज वजाबाकी हे आपण अपवर्तन करून केलं तर तो येणार तो पल्ल्याच्या असंख्यात्व भागाचे. हे कसं आहे ते शेवटी लक्षात येत आपल्याला. संक्षेपामध्ये संपुष्टी. आता पुढं 95 नंबर गाठेमध्ये सगळ्या एकेंद्रिय, द्विइंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुरिंद्रिय हे सामान्य सगळ्या जीवांच्या मध्ये उत्कृष्ट अवघान कुणाचे महामत्स्याचे आणि सगळ्यात छोटे अवघान कुणाचे सूक्ष्म निगोर लब्धपर्यंतचे. आता 5 इंद्रिय जीवामध्ये प्रत्येक इंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवघान किती आहे म्हणजे सगळ्यात मोठी अवघान किती आणि सगळ्यात छोटी अवघान किती हे दोन्ही सांगतात त्या ठिकाणी. पहिल्यांदा उत्कृष्ट अवघानाचं प्रमाण काढतायत आणि त्याचं स्वामी कोण हे पण सांगतायत. साह्य सहस्रमेकं पारं कोसोणमेकमेकं च जोयन सहस्रदीपं पम्मे वियले महामच्छे. प्रत्येकाची लांबी सांगितली त्या गाथेमध्ये. अवघान म्हणजे पूर्ण घनफळ काढलं नाही, फक्त त्याची लांबी सांगितली. साह्य सहस्रम एकम पारम कोसोणम एकम एकम च क्रमाने लावायचं. पम्मे पहिल्यांदा खाली शब्द आहे ना पम्मे म्हणजे पद्म. पद म्हणजे कमळ. एकेंद्रिय जीवांच्या मध्ये जो कमळ आहे कुठे आहे ते कमळ स्वयंभू रमण समुद्रामध्ये क्षेत्रामध्ये उत्पन्न झालेले कमळ. स्वयंभू रमण क्षेत्रामध्ये समुद्रामध्ये नाही क्षेत्रामध्ये तलाव असेल त्या तलावामध्ये कमळ असेल त्या कमळाचं लांबी जी आहे ती किती वर लावायची. साह्य सहस्रम काही अधिक 1000 योजन. त्याची कमळाची उंची किती आहे 1000 योजन. असं पाण्यामध्ये असेल. किती आहे 1000 योजन. इथून ते वरून इथे इथपर्यंत घ्यायची ती उंची त्याची 1000 योजन. नंतर विकलेंद्रिय त्याच्यामध्ये ओळी लावायचं. द्विइंद्रियामध्ये जो आहे तो कोण आहे शंख. स्वयंभू रमण समुद्रामध्ये उत्पन्न झालेला शंख त्याची किती आहे 12 योजन. 12 हे एकम सहस्रम कडे घ्यायचं 1000 योजन. नंतर विकलेंद्रियामध्ये द्विइंद्रिय जीवांचं उंची लांबी किती आहे 12 योजन. नंतर 12 योजन. आणि त्रिइंद्रिय जीव आहे विंचू त्रिइंद्रिय जीव आहे ना तो पण स्वयंभू रमण आहे. हे सगळे मोठे मोठे अवघान आहेत ते सगळे स्वयंभू रमण द्वीपण स्वयंभू रमण क्षेत्रामध्येच आहे. एवढा मोठा शंख एवढा मोठा विंचू इथं ह्या 2.5 द्वीपांमध्ये
तर त्याची उंची किती आहे, तर एक कोस कमी एक योजन लावायचं, म्हणजे 3 कोस लावा, म्हणजे पाऊण योजन म्हणतात त्याला, 3/4 योजन. एक केंद्रीय जीवाची 1000 योजन. केंद्रीय जीव तुमच्या नोट्स मध्ये पान नंबर सांगा, त्याच्यामध्ये आहे सगळं क्वेश्चन वगैरे केलेलं आहे. 111 पानावर आहे. केंद्रीय जीवाची किती सांगितली, 12 योजन. केंद्रीय जीवाची एक कोस कमी, हा म्हणजे 3/4 योजन. त्याला 3 कोस म्हटलं तरी चालतंय, कारण 4 कोसाचं 1 योजन होतं, म्हणजे 1 कोस कमी केलं तर 3 कोस होईल. 3 कोस. आणि योजनामध्ये म्हटलं तर पाऊण योजन म्हणायचं, 3/4 योजन. नंतर चतुरेंद्र जीव आहे भुंगा, तो पण समप्रमाण क्षेत्रामध्ये उत्पन्न झालेला, त्याचे आयाम आहे 1 योजन. आणि जो महामत्स्य आहे त्याची उंची किती आहे, लांबी. आता उंची लांबी सगळ्यात कमळाची अशी घेतली. शंख जो आहे तो मला येथे चित्र काढून घ्यायला पाहिजे. असं गोल 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 येणार ना ते खाली पण. तर ही उंची घेणार 12 योजन शंखाची. आणि अशी आता इथं हे बाकीचं सांगितलं नाही, ही अशी त्याची काय ना लांबी येणार आणि त्याची गोलाई येणार त्याची. त्याचं हे काढायचं, गणपत काढायचं सूत्र सांगतात आता, वेगळंच आहे त्याचं सूत्र. नंतर महामत्स्य जो भुंगा येणार त्याची लांबी अशी येणार, भुंगा असा लांब येणार. विंचू पण असा लांब येणार त्याची लांबी. तर विंचूची किती सांगितले, पाऊण योजन. आणि चतुरेंद्रियाची 1 योजन. आणि पंचेंद्रिय महामत्स्याची 1000 योजन, थोडी अधिक 1000 योजन आहे केंद्राची कमळाची. आणि मत्स्याची 1000 योजन आहे बरोबर. परंतु ह्याच्यापेक्षा उंची जास्त आहे, लांबी जास्त आहे एकेंद्रियाची, परंतु घनफळ ह्याचे जास्त येत नाही. या महामत्स्य जे पंचेंद्रिय जीव आहे त्याचं जे घनफळ आहे त्याची रुंदी आणि त्याची जाडी जास्त आहे. कमळाची रुंदी आणि जाडी नसते जास्त, म्हणून सगळ्यात अवघड मोठी पंचेंद्रियाची आहे. लांबीच्या पेक्षा ह्याच्यापेक्षा साधी इथं द्यायचं काही अधिक 1000. आता ही लांबी सांगितली, परंतु त्याचं घनफळ किती आहे ते सगळं टीकेमध्ये काढलेलं आहे टीकाकाराने, आणि त्याचं काढण्याचं सूत्र पण सांगितलेलं आहे. तर एकेंद्रिय जीवाचा जो व्यास आहे, लांबी अशी 1000 योजन झाली, आणि त्याचा व्यास जो आहे म्हणजे विस्तार म्हणा त्याचा, असं गोल असणार विस्तार कमळ असेल, तर त्याचा विस्तार 1 योजन आहे. किती आहे, 1 योजन. हा, द्विंद्रियाचा जे हे आहे हे व्यास त्याचं किती आहे, 4 योजन. त्रिंद्रियाचा व्यास जो आहे तो विंचू म्हणजे आडवा त्याचा असे घ्यायचं, ही लांबी झाल्याने असं जे येईल त्याचं ते व्यास घ्यायचं. आणि त्याचं हे असेल उंची म्हणजे ती जाडी घ्यायची, ती जाडी ती उंची घेणार. तिथं जे आडवे जीव आहेत ना त्यांची जी अशी येणार ती लांबी येणार, अशा येणार तो विस्तार येणार, आणि अशी उंची येणार त्याला जाडी म्हणतात. ती जाडी म्हणजे उंची येणार. तर ती किती आहे, तर त्रिंद्रिय जीवाची सांगतात. हा, ह्याचा 8वा भाग म्हणजे 3/32 जे लांबी आहे त्याचा 8वा भाग 3/32 योजन. हा, 8/32 8ने भागले की 8वा भाग येतो. आणि त्याच्यापेक्षा चतुरेंद्रिय जीव त्याचा जो व्यास आहे तो
हे 1 योजन त्याची लांबी आहे आणि 3/4 योजन त्याची विस्तार आहे. आणि ह्या पंचेंद्रिय जीवाचा विस्तार आहे तो 500 योजन आहे. म्हणजे तो महामत्स्य असा लांब 1000 योजन आहे आणि असा विस्तार त्याचा 500 योजन आहे. आणि त्याची जी जाडी आहे उंची येणार ती 250 योजन. उच्चेर किती आहे त्याचा 250. कमळाचं काय दोनच असणार, आयाम आणि लांबी आणि व्यास दोनच, त्याच्या उच्चेर नाही कारण तो गोलाकार आहे ना असं. त्यामुळे नंतर द्विइंद्रिय जीवाची जी जाडी आहे त्या शंखाची ती किती आहे 4 योजन. आणि त्रिइंद्रिय जीवाची 364. याच्या अर्धा हा उंची ही लांबी सांगितली, ही विस्तार सांगितला व्यास आणि ही जाडी म्हणा की उंची म्हणा दोन्ही एक. नंतर चतुरेंद्रिय जीव जे आहे त्याची उंची किती आहे अर्धा योजन. 1 योजन लांबी आहे, 3/4 योजन त्याची विस्तार आहे आणि अर्धा योजन त्याची जाडी म्हणा किंवा उंची म्हणा. भुंगा असा लांब येणार, असा रुंद येणार आणि अशी त्याची जेवढी मोठी आहे मोठाई असेल जाडी. आणि महामत्स्याचं किती आहे 250 योजन. आता ह्याची ही लांबी रुंदी आणि ती उंची किंवा जाडी दोन्ही पण एकच नुसतं एवढ्याच गुणाकार करून येणार नाही, कारण आकार वेगळे आहेत ना. आता ह्याचं एकेंद्रियाचा जो आकार आहे तो गोलाकार आहे, त्यामुळे त्याला गोल घेऊन त्याचं काढलेलं. आता ओळीने घेऊया आपण. आता ह्याचं घनफळ किती आहे तर एकेंद्रियाचं घनफळ काढण्यासाठी सूत्र सांगितलेलं आहे वासोस्ति गुणोपरिमी वास चौथा हदोदो क्षेत्रफळ. म्हणजे व्यासाला 3 गुणायचं, व्यास म्हणजे विस्तार. असा जो कमळ येणार गोल त्याचा जो हा विस्तार येणार त्याला म्हणायचं व्यास. कधी पण गोलाकार जो असेल त्याला ह्याला म्हणतात व्यास, विस्तार. हा जर जो व्यास असेल त्याच्यापेक्षा ही जी ह्याला म्हणायची परिधी, गोलाकार एक कडा घ्यायचा फक्त, त्याला काय म्हणायचं परिधी. हे ह्या व्यासाच्या तिप्पट असते गोलाकार जो असतो. हे 1 लाख असेल तर हे 3 लाख पेक्षा काही अधिक असते थोडं. जसं जम्बूद्वीपाचा व्यास 1 लाख योजन आहे ना विस्तार, तर त्याचं पूर्ण गोलाकार जे परिधी म्हणतात त्याला, ती परिधी किती असणार तिप्पटहून थोडी अधिक असते, साधी तिप्पट. वासोक्ती गुणोपरिमी. आता इथे सूत्र दिले व्यासाच्या 3 पट केले की परिधी येते, म्हणजे 1 कड आहे. आणि त्याला चौथ्या भागाला, व्यासाच्या चौथ्या भागानं, हे व्यास जो आहे त्याचा चौथा भाग, म्हणजे हे 1 योजन येईल तर ते पाव योजन येईल. तर त्याला काय करायचं गुणात गुणलं की काय तर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय असतं हे पूर्ण क्षेत्रफळ त्याला म्हणायचं. अहो थांबा मी सांगत आहे का, हे पूर्ण क्षेत्रफळ. हे फक्त हे झाले फक्त परिधी आणि मधला पूर्ण भाग आला तर ते झालं क्षेत्रफळ. आपण ज्याला ते समान असतं त्याला लांबी मध्ये रुंदी म्हटलं की क्षेत्रफळ येतं, परंतु इथं तसं येत नाही. गोलाकारामध्ये व्यासाच्या 3 पट जास्त आहे म्हणून सूत्र केलं तिथं व्यास गुणिले 3 बरोबर ते तुमचं पाया काय असते 2 पाय r 22 पाय. तर तो ती परिधी असते. व्यासाच्या तिप्पट काय ते परिधी. आणि परिधीला व्यासाच्या चौथ्या भागानं गुणलं तर क्षेत्रफळ आलं. पूर्ण गोलाकार येणार ते, हे पूर्ण गोलाकार आपलं सगळं येणार. आणि त्या क्षेत्रफळाला उंचीनं गुणलं
ती काय येणार घनफळ येणार. आता हा जो गोलाकार आहे तो किती त्याची जाडी असेल त्याच्याने गुणायचं म्हणजे काय होणार त्याचं पूर्ण घनफळ येणार. आता हा खाली गोलाकार आहे समजा 10,000 योजन आहे किंवा कुठला असेल तर ह्याचं काय आहे उंची घेतली नाही आपण कमळाची ते 1,000 योजन तीच उंची घेतली उंचीच आहे ती 1,000 लांबी म्हटल्यानं तीच इथे घ्यायची उंची कारण कमळ असं खाली येणार नाही खाली त्याचं जे नाळ येणार खाली ते तर तेच त्याची उंची येणार पूर्ण. तर आता आपण काढूया इथं व्यास किती आहे कमळाचा 1 योजन आहे तर 1 योजन गुणिले 3 बरोबर काय होणार 3 योजन त्याची परिधी होणार. थोडे अधिक असते परंतु स्थूल रूपाने काढतात कधी स्थूल गणित असते कधी सूक्ष्म असते त्याचे जर छोटं अधिक कमी जास्त असते ते मोजलं जात नाही ते स्थूल रूपाने घेतात. तर 3 योजन काय झाली त्याची परिधी झाली कमळाची पूर्ण गोलाकार आला. नंतर त्याच्या व्यासाच्या चौथ्या भागाने हा गुंतव व्यास किती आहे 1 योजन त्याचा चौथा भाग याला गुणलं तर काय येणार 3/4 वर्ग योजन येणार. 3 योजन गुणिले 1 योजनचा चौथा भाग त्याला गुणलं तर काय येणार 3/4 ही वर्गरूप संख्या झाली आता तर योजन गुणिले योजन वर्ग झाला ना म्हणजे वर्ग योजन झालं. सामान्य योजन राहिलं आणि आता त्याला उंची किती 1,000 योजन आहे कमळाची उंची लांबी जी आहे तीच इथं उंची घ्यायची गोलाकार तर 3/4 गुणिले हे वर्ग योजन आहे आणि 1,000 योजन हे वर्ग योजन आणि 1,000 योजन म्हटलं का ना 4चा भाग गेला 250 आले 250 गुणिले 3 म्हणजे 750 घन योजन. कमळाचं घनफळ झालं पूर्ण कमळाचं घनफळ किती झालं 750 घन योजन म्हणजे 5चं काढलं तर कुणाची सगळ्यात जास्त ते लक्षात येईल तुम्हाला. ही उंची दोघांची सारखी आहे ह्याची थोडी अधिकच आहे पण त्याचं घनफळ फक्त 7.5 घन योजन झालं. करायचे हे नाहीये लांबी रुंदी नाहीये विस्तार जास्त नाही हे 4ला आपण इथं म्हटलंय काय 4चा भाग गेला 1000ला तर 250 योजन आले आणि हे वर्ग योजन आणि हे 250 योजन तर ते घन योजन झाले ना वर्ग आणि योजन म्हणजे घन योजन झालं तर 750 घन योजन प्रमाण कमळाचा काय आहे अवगान आहे एक उत्कृष्ट अवगान एक केंद्रीय जीवामध्ये ह्या कमळाचे सैलपूर्ण समुद्र क्षेत्रामध्ये उत्पन्न झालेल्या कमळाची. आता दुसरा केंद्रीय जीवामध्ये उत्कृष्ट अवगान शंखाचे सैलपूर्ण द्वीपामध्ये उत्पन्न झालेला जो शंख आहे किती मोठा शंख असेल तो 12 योजन 12 योजन म्हणजे किती झालं एका योजनामध्ये 4 कोस एका कोसामध्ये 2 मैल जवळ म्हणजे 8 मैलाचं 1 योजन आणि 12 × 8 = 96 आणि 96 मैल एवढा मोठा तो शंख आहे. आता 96 मैल म्हणजे कुठून कुठं आणि त्याचे किलोमीटर मध्ये गेलं तर पुन्हा जास्त होणार 12 किलोमीटरचं 1 योजन होणार थोडक्यात म्हणजे 12ला 12 म्हटलं तर 144 किलोमीटर होणार 144 किलोमीटरचा एक शंख आहे. इथून किती सोलापूर किती लांब आहे तेवढं मोठं 143 म्हणजे
इथं सोलापूर एवढं एक शंकच आहे. तर त्याचं काढूया आपण आता. हे एकेंद्राचं समजलं, आपलं एकंबळाचं समजलं ना. त्याचं घनफळ काढलं. आता केंद्रीय जीव आहे. आता हा शंख आहे. शंखाचा सगळीकडे आकार समान नाहीये, कमी जास्त आहे. त्याची टोपी असते पुन्हा वर. तर ते सगळं मिळून काढण्याचं सूत्र दिलेलं आहे इथं. काय सूत्र दिलेलं आहे? व्यास, त्याला काय करायचं? व्यास स्थावर गुणितो वदन दलोना मुखार्थ वर्धियुक्त द्विगुणश्चतुर्भक्तः पंचगुण शंख खात. हे एक शंखाचं काढण्यासाठी त्रिलोकसारमध्ये 5-6 पाने तेवढं गणित येतं पूर्ण. कसं त्याचे कट करून तुकडे करून जोडून सगळं काढायचं, कुठं जोडायचं, कुठं तोडायचं, सगळं असं ते विस्तारण केलेलं आहे. तिथे एका सूत्रामध्ये आपल्याला निघते काय करायचं? पहिल्यांदा व्यासाचा वर्ग करायचा. व्यासाचा वर्ग. व्यास म्हणजे दुसरा लक्षात घ्या. हे सगळे व्यास आहेत. आणि त्याला मुख वदन दल ऊन. काय करायचं? वदन म्हणजे मुख, त्या मुखाचा अर्ध करायचा आणि ते त्या व्यासाच्या वर्गातून कमी करायचं. मुख म्हणजे सांगितलं होतं काय? सुरुवातीचा भाग. भूमी म्हणजे शेवटचा, म्हणजे मोठी जे आहे शंखाचं जो मुख येईल ना, शेवटचं वरचं टोक, त्याला मुख घ्यायचं. आणि ते खालचं जे मोठं असते सगळ्यात गोल आहे ते भूमी. तर इथं काय करायचं? मुखाचा अर्ध भाग जो आहे त्याच्यातून वजा करायचं. आणि पुन्हा त्याच्यामध्ये मुख अर्ध वर्धयुक्त. ह्या संख्येला पुन्हा काय करायचं? मुखाच्या वर्गाचा अर्ध भाग जोडायचा त्याच्यामध्ये पुन्हा. हे सूत्र आहे कधी काढण्याचं. जसं भूमितीमध्ये वगैरे सूत्र असतात ना, त्या सूत्रानं आपण त्याचं हे काढू शकतो घनफळ. मुखाच्या वर्गाचा अर्ध त्याच्यामध्ये जोडायचा. पुन्हा त्याला काय करायचं? 4ने भागायचं, नाही दुप्पट करायचं. द्विगुण. त्याला काय करायचं? 2 गुणायचं. पुन्हा त्याला चतुर्थी फक्त पंचगुण. म्हणजे 5/4 आहे ना त्याचं, हे त्यानं गुणायचं आहे. म्हणजे 4ने भागायचं आणि 5ने गुणायचं. 5/4 त्याची जी उंची आहे त्यानं गुणायचं आहे थोडक्यात. म्हणजे म्हणून ते 4ने भागलं आणि 5ने गुणलं असं म्हणतात. तर हे पूर्ण काढल्यानंतर काय? शंखाचं घनफळ येतं. पूर्ण शंख जो लहान मोठा आहे ना, इकडनं तिकडनं सगळं त्याचं, तर ते सगळं समान करून घेऊन त्याचं हे क्षेत्रफळ घनफळ काढतात. तर आता आपल्याला व्यास दिलेलं आहे. व्यास किती दिलेला आहे? 12 योजन. 12 योजन. इथं ते घोटाळतं थोडंसं हे शंखाचं. त्याला शंखाचं थोडंसं वेगळं केलं. त्याची लांबी आली, ती जी लांबी आली तीच 12 योजन. म्हणजे तोच तिथं व्यास घ्यायचा. आणि 4 योजन त्याचं हे घ्यायचंय, मुख घ्यायचंय. त्याचं जे मुख आहे ना, म्हणजे आता ते वर मोठा आहे ना तो शंख, इथं हे 12 योजन घ्यायचे. ते मी असं वर दाखवलं तसं नाही. 4 योजन असं त्याचा मोठा जो भाग आहे तो घ्यायचा. छोटा भाग येतो ना तिथं, तो 4 योजन. मुख 4 योजन आहे. मुखाच्या ठिकाणी त्याचा विस्तार 4 योजन आहे आणि खाली त्याचा विस्तार तिथं 12 योजन आहे. म्हणून इथं 12 योजन व्यास घ्यायचा आणि मुख 4 योजन घ्यायचं. त्या लांबी रुंदीमध्ये सांगता येते आपल्याला शंखाला. आणि त्याची उंची जी आहे ती 5/4 घ्यायची. त्याची उंची किती आहे? 5/4 म्हणजे 1.25 योजन म्हणा थोडक्यात. 1.25 योजन. तर आता इथं व्यास म्हणजे लक्षात घ्या. इथं लिहिताना तुम्ही तसंच लिहा. म्हणजे व्यास म्हणायला 12 योजनाला.
आणि ह्याला मुख म्हणू. आणि 5/4 ती उंची त्याची. म्हणजे इथं व्यासाचा वर्ग करायचा, म्हणजे इथं 12 योजनाचा वर्ग करायचा एवढं, म्हणजे उंची घ्यायची. हा, आणि मुख 4 योजन सांगितलं, ते 4/2, 4/2 वजा करायचं त्याच्यातून. आता 12चा वर्ग म्हणजे किती येणार? 144. 144 लिहिते इथं. 12चा वर्ग म्हणजे 144 वजा 4/2. हा, तसा 2 ने 4 ला भागलं 2 येणार. 144 मधून 2 वजा केलं तर किती येणार? 142. आता आपण पहिला ठेवून घेऊया आणि मग नंतर करूया. मुखाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग भागिले 2 गुणिले 2, पुन्हा हे कंस, पुन्हा 5 गुणिले येणार आणि पुन्हा येणार 4 ने भागणार. मुखाचा अर्धा करून त्याचा वर्ग करायचा. मुखाचा वर्ग करून त्याचा अर्ध करायचा. आता हे असं येणार 2, म्हणजे मुखाचा अर्ध करून त्याचा वर्ग करायचा. तर आता इथं 12चा वर्ग केला 144 आणि वजा 4चा अर्ध वजा करायचं, म्हणजे 2 वजा करायचे, म्हणजे किती येणार? 142. 142 आणि 4चा अर्ध 2, 2चा वर्ग 4, 142 अधिक 4 146. गुणिले 2 आता पुढे करायचं ना. 146 गुणिले 2 करायचं. 146 गुणिले 2 किती येणार? 142 बरोबर 146 आले. 146 गुणिले 2 2 292 येणार. भागे गुणिले 5 आहे आणि भागिले 4 आहे. 4 ने भाग केला 73 येणार. 4 7 28, 4 त्रिक 12, 73 गुणिले 5 किती येणार? 365 घनयोजन. काय 365 घनयोजन हे शंकाचं घनफळ झालं. हे पूर्ण खूप त्याने हे करून काढले त्याच्यामध्ये. हे सूत्र सिद्ध करून दाखवलं. हे सूत्र सिद्ध करून दाखवले, ते तुकडे करून हे करून जोडून सगळं. ते सगळं वाचायला येतं लक्षात. आता नुसतं तोंडी सांगा म्हणते. 365 शंकाचं घनफळ झालं. हे द्विकेंद्रिय जीवाची सगळ्यात उत्कृष्ट अवधारणा किती आहे? 365. एकेंद्रियाची किती आली होती? 750 घनयोजन. मग एकेंद्रियाची मोठी आहे की द्विकेंद्रियाची मोठी आहे? एकेंद्रियाची अवधारणा मोठी आहे, द्विकेंद्रियाची त्याच्यापेक्षा छोटी. आता त्रिकेंद्रियाची कडू. हे फक्त सूत्र सिद्ध झाले की आपल्याला तिथं संख्या घालून काढता येते. त्रिकेंद्रियामध्ये कोणाही विंचू आहे तर त्याची आपण बघितली लांबी किती आहे? 3/4 योजन. त्याची रुंदी किती आहे? 3/32 योजन. 3/32 आणि त्याची उंची जी आहे ती 3/64 आहे. तर इथं त्याचं सूत्रकरण, त्याच्या अवधारणा घनफळ काढायचं सूत्र काय? 3चा गुणाकार करायचं. त्याची लांबी, रुंदी गुणिले उंची. हा, याचं बरोबर आहे ना. ते शंकाचं तसं नाही आहे ना. शंका जो आहे ना कमी जास्त आहे ना. हे असं येणार. आता याचं पण थोडं बहुत येतं, तेवढं ते हे करतात, सूक्ष्म काढत नाही. विंचूचं पण तसं आहे ना, सगळं काही पूर्ण असं समान चौकोन नाही आहे. त्याची शेपूट येते पाठीमाग, पुढचा भाग मोठा असतोय, तरी पण ते लांबी गुणिले रुंदी
गुणिले उंची. उंची म्हणा जाडी म्हणा दोन्ही चालते. बरोबर घनफळ. तर त्रिंद्रिय जीवाची लांबी किती आहे? 3/4 योजन. रुंदी आहे त्याची 3/32 योजन. 3/32 ते 3 ची सवय लागली म्हणजे 3/64 योजन. आता इथं गुणाकार करायचा. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 32 गुणिले 4 128. 128 गुणिले 64 8192 घनयोजन. म्हणजे एक घनयोजन पण नाहीये. जे एक घनयोजनापेक्षा पण छोटे आहे त्याचे अवदान. अर्ध घनयोजन पण नाहीये त्याच्यापेक्षा पण खूप छोटे. त्रिंद्रिय जीवाची उत्कृष्ट अवदान. पण तरी सुद्धा आपल्या अपेक्षेने बघितलं तरी तो विंचू किती मोठा असणार. एक गावभर म्हणा तेवढं मोठं असणारच. 12 किलोमीटरपेक्षा कमी. हा एवढंच विंचू बघितलं की घाबरतील लोक. तेवढा मोठा विंचू बघितलं तर. आता चतुरेंद्रिय जीव भ्रमर भुंगा त्याचं पण असे सुरू काढायची. त्याची उत्कृष्ट अवदान किती आहे? त्याला पण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. भुंग्याची अशी लांबी अशी रुंदी आणि त्याची जाडी जी आहे ती उंची घ्यायची. 1 योजन रुंदी 3/4 म्हणजे पाऊण योजन 3/4 आणि 1/2 योजन त्याची उंची. इथे किती होणार? 3/8 घनयोजन. 4 दुने 8 आणि 3 एके 3. आणि हे सगळे योजनांचा गुणकार होणार तर ते घनयोजन होणार. तर हे पण किती आहे? चतुरेंद्रिय जीवाची एक योजनापेक्षा छोटीच आहे परंतु त्रिंद्रियापेक्षा मोठी आहे. हा पॉइंट 375 येते. आणि त्याचे किती आलं तर मग असे पॉइंट 0.003295. म्हणजे त्रिंद्रिय जीवापेक्षा चतुरेंद्रिय जीवाची मोठी आहे अवदान. सगळ्यात छोटी त्रिंद्रिय जीवाची येईल अवदान. द्विंद्रिय जीवाची 365 घनफळ. आता आपण सिरियल लावू की त्याला बरोबर. तर चतुरेंद्रिय जीवाची 3/8 3 अष्टमांश घनयोजन एवढे अवदान आहे. सगळ्यात मोठी अवदान चतुरेंद्रिय जीवांची पैकी. आणि शेवटी पंचेंद्रिय जीवाचे उत्कृष्ट अवदान. आता सांगितलं होतं ना मगाशी. लांबी त्याची 100 योजन 1000 योजन. 500 योजन त्याची रुंदी आणि 250 योजन त्याची उंची. तर 0 0 0 0 0 6 शून्य आले. आता हे शून्य सगळे ठेवले आपण. 25 5 125 जे 12 करोड 50 लाख योजन घनयोजन. हे पण आता भारताचं किती आपलं जे भारत देशातून तर खूप छोट आहे ना. 3000 किलोमीटर पकडला तर 3000 किलोमीटर पेक्षा 12000 किलोमीटर 1000 योजन किलोमीटर किलोमीटर करायचं म्हणजे 12 ने गुणावं लागेल परत. मग असा केवढा आहे तर 1000 किलोमीटरचं किलोमीटर मध्ये केलं 12000 किलोमीटर झालं. तर भारताच्या जवळजवळ 4 पट मास आहे. नाही जास्त झालं की 12 करोड आहे. भारताच्या 4 पट त्याचे हे फक्त आपण लांबी फक्त लांबी हे मी म्हटलं घनफळ. घनफळ आता खूप मोठं आहे.
स्वयंभू रमण समुद्र किती आहे? खूप मोठा आहे. अर्धा योजन इकडे पाव योजन म्हणा. एका बाजूला पाव राजू आणि एका बाजूला पाव राजू, असा जवळजवळ अर्धा राजू ते स्वयंभू रमण समुद्र आहे. एवढं मोठं ते सगळे असंख्य द्वीप समुद्रांची मिळून जेवढी जागा असेल त्याच्यापेक्षा अधिक जागा एका स्वयंभू रमण समुद्राची. असंख्य द्वीप समुद्रांची मिळून जेवढी असेल जागा त्याच्यापेक्षा अधिक, कारण का दुप्पट होत गेले म्हटल्यानंतर प्रत्येक आपण ज्या द्वीप समुद्राचं हे काढतो त्याचे विस्तार, तर जसं आता भारतात जम्बूद्वीप आहे 1,00,000 योजना आहे. लवण समुद्र किती आहे? 2,00,000 योजना आहे. आता या दोघांचे मिळून बेरीज केली किती येणार इथं? हा, इकडचं धरलं तर कमी येईल, म्हणजे हे 2,00,000 हे 1,00,000 किती झालं? 3,00,000. त्या ह्याच्यापेक्षा ह्याचं जे आहे ते 4,00,000 मोठं आहे एका बाजूचे. फक्त दोन्ही साईडचे घेतलं तर नाही, दोन्ही साईड असं घेतलं की हे दोन्ही मिळून जास्त येणार. हा, तर हे एकूण 5,00,000 होणार आणि असं तर जास्तच होणार, पण एका बाजूचं थोडं कमी आहे. ते एक बाजू साईड हे सगळं आता त्रिकोणमितीमध्ये 19 सूत्र 19 प्रकारांना गणित काढते. म्हणजे पहिल्या द्वीप समुद्रांच्या पेक्षा पुढचं द्वीप समुद्र किती कसं काढायचं त्याचं हे क्षेत्रफळ म्हणजे व्यास वगैरे किती आहे, कमी किती जास्त, असं 19 प्रकारांनी काढतात आपण त्रिकोणमितीमध्ये. खूप गणित आहे त्याच्यामध्ये. स्वयंभू रमण समुद्र सगळ्यात शेवट का? हा, सगळ्यात शेवट स्वयंभू रमण समुद्र आहे. स्वयंभू रमण द्वीप उद्या येऊया तुमचं. म्हणजे पहिला द्वीप आणि समुद्र दोन्ही मिळून त्याच्या एका बाजूचा जेवढा विस्तार असेल त्याच्यापेक्षा जास्त विस्तार पुढच्या द्वीप आणि समुद्राचा असतो. मग असंख्य द्वीप समुद्रांचा मिळून जेवढा विस्तार असेल त्याच्यापेक्षा स्वयंभू रमण समुद्राचा एका साईडचा विस्तार जास्त असतो. एवढं मोठं ओम शुद्ध चैतन्य स्वरूप शुद्ध एको नमो